आज कॉक्रोच जनता पार्टी पुणे येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहे। ही तरुण मंडळी जो पॉलिटिकल अकाउंटेबिलिटीचा मुद्दा उपस्थित करत आहेत तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो। पॉलिटिकल सायन्सच्या लेन्समधून बघायचं झालं तर पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी हा लोकशाहीचा एक प्रकारे आत्माच मानला जातो। अमेरिकन पॉलिटिकल सायंटिस्ट फिलिप श्मिटर यांनी असं एक इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट केलेलं आहे की पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी हा लोकशाहीच्या इतर ज्या महत्त्वाच्या वैशिष्ट्य मानली जातात जसं की इंडिव्हिज्युअल राईट्स, सिव्हिल लिबर्टीज किंवा नियमित होणाऱ्या निवडणुका या सगळ्यांपेक्षा सुद्धा अकाउंटेबिलिटी हे डेमोक्रेसीचं सर्वात महत्त्वाचं फीचर आहे असं ते म्हणतात। कारण जर अकाउंटेबिलिटी नसेल तर तुमचे हक्क कधीही काढून घेतले जाऊ शकतात किंवा तुमच्या हक्कांना काही अर्थच उरत नाही। आता अकाउंटेबिलिटी म्हणजे नेमकं काय? तर पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह जे असतात म्हणजे मंत्रिमंडळ जे असतं तर त्यांनी आपल्या खात्यातर्फे होणारे सगळे सार्वजनिक निर्णय, सर्व प्रशासन प्रक्रिया यातील बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी स्वतः घेणं, त्यांच्या बऱ्या वाईट परिणामांबद्दल जनतेला उत्तरदायी राहणं। मुळात लोकशाही ही जनता आणि रूलर्स यांच्यामधलं एक कॉन्ट्रॅक्ट असतं आणि डेमोक्रेसी इज ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल। मोस्ट इम्पॉर्टंट इज बाय द पीपल। लोकांनी हे जनतेचे प्रतिनिधी स्वतःहून निवडून दिलेले असतात। त्यांनी जनतेच्या वतीनं जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी काम करावं म्हणून। ते कुठले वंशपरंपरेनं तिथं बसलेले राजेरजवाडे नसतात की त्यांनी कसेही मनमर्जीनुसार काम करावं, तर त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी काम करणं अभिप्रेत असतं। आणि जर ते करताना काही चुका होत असतील, गंभीर त्रुटी राहत असतील तर त्याची जबाबदारी त्यांनी ओन करणं हे गरजेचं असतं। हेच पॉलिटिकल अकाउंटेबिलिटीचं मुख्य तत्व आहे। आता आपल्या घरात एखाद्या बारक्या पोरांनी काही साधी चूक केली तरी आपण लगेच त्याला सॉरी म्हण असं म्हणतो आणि त्याला त्याच्या चुकीची जबाबदारी घ्यायला लावतो। मग इथं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा उघडकीस आलेला आहे। नीट पेपर लीकमुळं लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे। काही मुलांनी आत्महत्या देखील केलेली आहे। तर ह्या मुलांचे, ह्या पालकांच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी कुणीतरी घ्यायला नको का? द बक मस्ट स्टॉप समवेअर, राईट? आणि हा एकट्या धर्मेंद्र प्रधानांचा किंवा कुठल्या विशिष्ट पक्षाचा प्रश्न नाही आहे, तर तो पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी सिद्ध करून लोकशाहीच्या आत्म्याचं रक्षण करण्याचा प्रश्न आहे। हे आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे।